आज आपण तिळाचं तिलकूट करणार आहोत. हे लांबडे तिळ आहेत, तुम्ही बघू शकताय. ह्याला आम्ही तिलकूट म्हणतो. अशी आपण चटणी तयार करणार आहोत. गॅस चालू केला आहे, कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये तीळ घालून 3-4 मिनटं मीडियम गॅसवर चांगले तडतड असे वाजेपर्यंत खमंग असे भाजून घेऊया. तीळ भाजून झाले, ताटात काढूया. सोबतच 1 चमचा धणे घेतलेत, ते पण खमंग होईपर्यंत असे भाजून घेऊया. त्याच्यातच भाजले गेलेले धणे पण तिळामध्ये घालून थंड करायला ठेवूया. थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात घेऊया. 10-12 लसूण पाकळ्या घेतल्यात, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्सरचं झाकण लावून ही चटणी आपण मस्त अशी बारीक वाटून घेऊया. ही चटणी खूप छान लागते, अगदी 2-2.5 महिने सहज टिकते ती. त्याच्यात खोबरं नाही आहे, त्याच्यामुळे ती खवट होत नाही. अशीच चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा तोंडी लावणी म्हणून खाऊ शकता. अशीच चटणी करा, मस्त एन्जॉय.